नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये कास्ट सर्टिफिकेट साठी आपले सरकार या पोर्टल मधून ऑनलाइन पद्धतीने घर बसल्या कशा प्रकारे अर्ज करता येतील याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच जातीचे प्रमाणपत्र। जातीच्या प्रमाणपत्रासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, डॉक्युमेंट झाल्यानंतर तुम्हाला ते किती दिवसात तुम्हाला ते सर्टिफिकेट भेटणार आहे, हे सगळी प्रोसेस आपण या एका व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। यामध्ये तुम्ही घर बसल्या कोणाचे पण कास्ट सर्टिफिकेट साठी अर्ज करू शकता आणि तुम्ही सहजरित्या विदिन काही दिवसातच तुमचा जे कास्ट सर्टिफिकेट आहे, जातीचे प्रमाणपत्र जे आहे मिळवू शकता। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। कास्ट सर्टिफिकेट साठी ऑनलाइन पद्धतीने कशा प्रकारे अर्ज करता येतील याची आपण प्रोसेस बघूया। सर्वप्रथम तुम्हाला आपले सरकार या पोर्टल वरती यायचंय। याचा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन, तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टल वरती येऊ शकता। या पोर्टल वरती आल्यानंतर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचंय। जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केला असाल तर या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचंय। अन्यथा या ठिकाणी नवीन युजर जे आहे या बटनावरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करून घ्यायची आहे। नोंदणी कशा प्रकारे करायचंय याच्याविषयी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, ते व्हिडिओ पाहून पण तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता। यामध्ये तुमचा जिल्हा, 10 अंकी मोबाईल नंबर आणि तुमच्या सर्टिफिकेट वरती जे नाव येणार असतील किंवा जे अर्जदार असतील त्यांचं नाव, डेट ऑफ बर्थ आणि मराठीमध्ये नाव एक्झॅक्ट टाकायचंय। हे बेसिक डिटेल्स भरल्यानंतर रजिस्ट्रेशन करून घ्यायचे। हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठ या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि होम पेज वरती यायचंय। होम पेज वरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे तुम्ही युजर नेम सेट केलात ते युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचंय। तर त्यासाठी तुम्ही जे युजर नेम सेट केलात, जे पासवर्ड तुम्ही सेट केलात तेच पासवर्ड आणि तेच युजर नेम या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचंय। आणि पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चा मध्ये जे इमेज मध्ये कॅप्चा दाखवते ते कॅप्चा एक्झॅक्ट तुम्हाला या बॉक्स मध्ये टाकून घ्यायचंय। आणि तुमच्या अकॉर्डिंग तुमचा जे जिल्हा असतील, ज्या जिल्ह्यानुसार तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असाल ते जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचंय आणि लॉग इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय। जसं लॉग इन या बटनावरती तुम्ही क्लिक कराल तुमच्या समोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होतील। यामध्ये तुम्ही सर्वप्रथम या ठिकाणी इंग्लिश करून घेऊया आपण। यामध्ये आपण कास्ट सर्टिफिकेट साठी अप्लाय करायचंय तर आपण या ठिकाणी इंग्लिश करून घेऊया इझी समजण्यासाठी। तर यामध्ये लेफ्ट साइड मध्ये तुम्हाला जे सर्व्हिसेस दाखवतात त्या सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचंय, म्हणजे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्ये क्लिक केल्यानंतर सब डिपार्टमेंट मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट साठी रेव्हेन्यू सर्व्हिस जी आहे तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार। तर यामध्ये सिलेक्शन मध्ये तुम्हाला रेव्हेन्यू सर्व्हिसेस यावरती क्लिक करायचंय। एवढं करताच तुमच्या समोर जे सर्व्हिसेस असतील ते अशा प्रकारे ओपन होतील। तुम्हाला जे सर्व्हिस हवी आहे, जसे की आपण कास्ट सर्टिफिकेट साठी अप्लाय करणार आहोत, तर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट वरती तुम्हाला सिलेक्ट करायचंय आणि प्रोसीड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय। जसं आपण कास्ट सर्टिफिकेट सिलेक्ट करू या ठिकाणी प्रोसीड वरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचंय। या ठिकाणी तुम्ही कोणत्याही कास्ट साठी किंवा कोणत्याही नॉन क्रिमिनल असो किंवा कोणत्याही सर्टिफिकेट साठी अप्लाय करू शकता। अशा प्रकारे एक नवीन टॅब ओपन होतील रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा। यामध्ये तुम्ही सर्व्हिस लिस्ट वरती जायचंय। सर्व्हिस लिस्ट मध्ये तुम्ही कोणत्या सर्टिफिकेट साठी अप्लाय करणार आहात, जसे की टेम्पररी असो, डोमेसाइल असो, इन्कम सर्टिफिकेट असो, नॉन क्रिमिलियर असो किंवा कोणतेही असो, आपण या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट साठी करणार आहोत। तर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट वरती तुम्हाला क्लिक करायचंय। कास्ट सर्टिफिकेट साठी जे डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतील हे अशा प्रकारे तुम्हाला दाखवतील। आयडेंटिटी प्रूफ मध्ये तुम्हाला या ठिकाणी कोणतेही एक डॉक्युमेंट द्यायचंय। त्यानंतर ऍड्रेस प्रूफ मध्ये तुम्हाला सेम त्याच पद्धतीमध्ये या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड देऊ शकता, राशन कार्ड देऊ शकता। यामध्ये प्रूफ ऑफ ऍड्रेस, यामध्ये आधार कार्ड, राशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, ड्रायव्हिंग लायसन्स यामधले कोणतेही एक आपण डॉक्युमेंट देऊ शकता। आणि यामध्ये अदर डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट द्यायचे आहेत तर
यामध्ये अदर डॉक्युमेंट्स जे असणार आहेत तुमच्याजवळ जेवढे काही डॉक्युमेंट असतील तेवढे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. तर त्यासाठी यामध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तर हे तुम्हाला सेव्ह करून ठेवायचे आहेत. जे डॉक्युमेंट मी आता सांगून ठेवेन ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी जर तुमच्या संबंधातील असतील ते, कासरा पाणी म्हणजे क पत्रक जर असतील तुमचा महसूल विभागातील तर ते पण तुम्हाला स्कॅन करून ठेवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमचा फाईल रिजेक्ट होणार नाही. या ठिकाणी तुम्हाला जर कोणाचे रिलेटिव्ह मध्ये कास्ट असतील, कास्ट सर्टिफिकेट ऑफ रिलेटिव्ह आणि या ठिकाणी रहिवासी पुरावा ग्रामपंचायत कडून आणि यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी जर तुमच्या भावाचे असतील किंवा अन्य कोणाचे असतील तर त्यांचं या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अपलोड करताना प्रॉब्लेम होणार नाही. आणि यामध्ये जे ऍप्लिकंट असणार आहेत, जे कोणी अर्जदार असणार आहेत त्यांचं निर्गम, त्यांचं आधार कार्ड, त्यांची टीसी, तसेच लाभार्थी जे कोणी त्या कास्ट सर्टिफिकेटचा लाभ घेणार असतील त्याचं आधार कार्ड, निर्गम, टीसी आणि रिलेटिव्ह मध्ये कोणाचे कास्ट सर्टिफिकेट असतील त्यांचं आधार कार्ड, निर्गम, टीसी हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. तर मी समोर सांगेन तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जास्तीत जास्त अपलोड करायचे आहेत. यामध्ये तुम्हाला 45 दिवसामध्ये तुमचा सर्टिफिकेट जे रेडी होतील तर यामध्ये तुम्हाला कंटिन्यू या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला बघितल्यानंतर सेव्ह करून घेतल्यानंतर या ठिकाणी कंटिन्यू या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं आपण कंटिन्यू कराल यामध्ये तुमचं जे कास्ट असणार आहे, कास्ट कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार आहे, जसे की एससी असो, एसटी असो किंवा ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी, जे कोणत्या कास्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात या ठिकाणी तुम्ही सेंट्रल कास्टसाठी सुद्धा अप्लाय करू शकता. आणि या ठिकाणी तुम्ही व्हीजेएनटी असो, ओबीसी कास्ट सर्टिफिकेट असो, या ठिकाणी तुमची कॅटेगरी ज्याच्यामध्ये मोडणार आहे ते कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुमची कास्ट कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे संबोधन आहे ते श्री, श्रीमती जे असतील ते निवडायचे. त्यानंतर तुमचं जे रजिस्ट्रेशन करते वेळेस म्हणजे जे कोणी अर्जदार असतील, अर्जदार वडीलही असू शकतात, मोठे बंधूही असू शकतात, त्यांचं या ठिकाणी नाव जे असणार आहे तुम्हाला एक्झॅक्ट जे रजिस्ट्रेशन केला ते या ठिकाणी येऊन जातील. यामध्ये जे कोणी अर्जदार आहेत त्यांचं या ठिकाणी फादर नेम या ठिकाणी टाकून घ्यायचंय. जसं आपण फादर नेम या ठिकाणी इंग्लिश मध्ये टाकाल ते एक्झॅक्ट मराठीमध्ये कन्वर्ट होतील. जसं की या पद्धतीमध्ये आपण टाकून घेऊया. यामध्ये बघू शकता तुम्ही मराठीमध्ये कन्वर्ट होतील. जर मराठीच्या या स्पेलिंग मध्ये काही मिस्टेक असतील तर या ठिकाणी तुम्ही Ctrl+Y वरती क्लिक करून मराठी कीबोर्ड आणू शकता. मराठी कीबोर्ड आणल्यानंतर तुम्ही सहजरित्या एडिट करू शकता आणि मराठीमध्ये एक्झॅक्ट नाव टाकू शकता. यामध्ये डेट ऑफ बर्थ, एज आणि मोबाईल नंबर टाकण्याची आवश्यकता राहणार नाही, कारण तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन करते वेळेस भरलात. यामध्ये ऑक्युपेशन मध्ये जो कोणी अर्जदार आहे, अर्जदारचा व्यवसाय काय आहे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचंय. हे सगळे डिटेल्स जे कोणी अर्जदार आहे ते यांचे डिटेल्स हे भरून घ्यायचे. त्यानंतर खाली स्क्रॉल करायचंय. यामध्ये तुम्हाला जे कोणी अर्जदार आहेत अर्जदाराचे या ठिकाणी आधार नंबर टाकू शकता, अन्यथा सोडून पण देऊ शकता. आणि यामध्ये ऍड्रेस मध्ये तुम्हाला ऍड्रेसमध्ये तुमचं जे कोणी अर्जदार आहेत त्यांचे या ठिकाणी गाव टाकायचंय, गावाचं नाव. त्यानंतर या ठिकाणी ज्या ठिकाणी रजिस्ट्रार आहे ते टाकणं कंपल्सरी आहे, तर हे काही टाकण्याची आवश्यकता नाहीये, तर याला सोडून पण देऊ शकता. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, तालुका, त्यानंतर तुमचं गाव, त्यानंतर पिन कोड, हे सगळे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. पिनकोड टाकल्यानंतर यामध्ये तुम्ही पिनकोड हे सगळे डिटेल्स तुम्हाला भरून घ्यायचे आहेत. त्यानंतर रिलेशन ऑफ बेनिफिशियरी विथ ऍप्लिकंट, म्हणजेच जे कोणी अर्जदार आहे अर्जदाराशी आणि लाभार्थ्याशी यांच्या दोघांमधील संबंध काय आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवायचंय. म्हणजे जो कोणी लाभार्थी आहे, ज्या कास्ट सर्टिफिकेटचा लाभ घेणार आहे त्याचा आणि जे अर्जदार आहे त्याचा संबंध या ठिकाणी दाखवायचा आहे. तर या ठिकाणी जे बेनिफिशियरी आहे, जर समजा फादर जर मुलांसाठी अप्लाय करत असतील तर या ठिकाणी सन सिलेक्ट करायचंय, किंवा जर मुलींसाठी करत असतील तर या ठिकाणी डॉटर सिलेक्ट करायचंय. जसं की आपण यावरती क्लिक कराल, तुम्ही सिलेक्शन वरती जसं आपण क्लिक कराल यामध्ये तुम्ही स्वतःसाठी पण या ठिकाणी करू शकता. जसं आपण सेल्फ वरती क्लिक कराल यामध्ये मुलींसाठी करत असतील तर मुलींसाठी,
किंवा भाऊ बहीण कोणासाठी पण तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर तुम्ही कोणासाठी अप्लाय करता या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय. जर तुम्ही स्वतःसाठी सिलेक्ट करत असाल तर या ठिकाणी सेल्फ करायचंय. सेल्फ करतात तुम्हाला स्वतःचे डिटेल्स न भरता फादर डिटेल्स या ठिकाणी ऑटोमॅटिकली येऊन जातील. यामध्ये जर तुम्ही स्वतःसाठी नसून जर तुम्ही मुलींसाठी मुलांसाठी किंवा कोणासाठी जरी करत असाल या ठिकाणी तुम्हाला ते रिलेशन या ठिकाणी सिलेक्ट करायचंय. रिलेशन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण नाव टाकून घ्यायचंय. या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशियरी डिटेल्स मध्ये म्हणजे जो कोणी लाभार्थी आहे त्यांचे या ठिकाणी नाव कुमार कुमारी आणि त्यांचं इंग्लिश मध्ये या ठिकाणी तुम्हाला नाव टाकून घ्यायचंय. आणि या ठिकाणी टॅप केल्यानंतर या ठिकाणी मराठीमध्ये ऑटोमॅटिकली कन्वर्ट होतील. यामध्ये काही एडिट करायचे असतील तर Ctrl+Y बटनाचा यूज करून तुम्ही एडिट करू शकता. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायचंय लाभार्थ्यांचे. त्यानंतर मोबाईल नंबर असतील तर टाकू शकता, अन्यथा याला सोडून पण देऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही आधार नंबर टाकू शकता किंवा याला ऑप्शनल असल्यामुळे सोडून पण देऊ शकता. यामध्ये जे कोणता परमनंट ऍड्रेस आहे या तुम्हाला यस वरती तुम्हाला क्लिक करायचंय. जसं आपण यस वरती क्लिक कराल, यस वरती क्लिक केल्यानंतर म्हणजेच अर्जदार आणि लाभार्थी यांचा ऍड्रेस एकच आहे अशा प्रकारचं दाखवतं. या ठिकाणी तुम्हाला यस करायचंय. बेनिफिशरी कास्ट कॅटेगरी डिटेल्स म्हणजे जो कोणी लाभार्थी आहे त्यांची कास्ट कॅटेगरी कोणती आहे हे तुम्हाला जे आहे तुम्हाला जाणीवपूर्वक जे तुमचं असणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन करायचंय. या ठिकाणी तुमची कास्ट कोणती असेल ते कास्ट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय. कास्ट या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर तुमची कॅटेगरी ऑटोमॅटिकली या ठिकाणी येऊन जातील. यामध्ये जसं आपण दुसरं सिलेक्ट करू या ठिकाणी कास्ट ऑटोमॅटिकली येऊन जातील कॅटेगरी. तर या ठिकाणी तुमचं जे कास्ट असणार आहे कास्ट तुमचं जे असते ते या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर कॅटेगरी येऊन जातील आणि त्यानंतर रिलिजन मध्ये तुम्हाला हिंदू किंवा जे असतील तुम्ही ते सिलेक्ट करायचंय. त्यानंतर सबकास्ट असतील तर टाकू शकता, अन्यथा याला सोडून पण देऊ शकता. हे सगळे डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकंट ऑदर डिटेल्स मध्ये अर्जदाराचे काही ऑदर डिटेल्स असतील जसे की या ठिकाणी टाकण्याची काही आवश्यकता नाही, याला आपण सोडून पण देऊ शकतो. कारण ज्या ठिकाणी रजिस्ट्रार आहेत ते भरणं कंपल्सरी आहे, तर हे ऑप्शनल असल्यामुळे आपण याला सोडून पण देऊ शकतो. तर याला मी सोडून देतो. आणि या ठिकाणी फादर अदर डिटेल्स मध्ये जर या ठिकाणी फादर अदर डिटेल्स मध्ये हे पण ऑप्शनल असल्यामुळे याला पण सोडून देऊ शकता आपण. त्यानंतर बेनिफिशरी अदर डिटेल्स हे जे असणार आहे तुम्हाला तेव्हाच भरायचं आहे जेव्हा तुमचा मूळ डिस्ट्रिक्ट किंवा मूळ जिल्हा जे असणार आहे जर तुम्ही स्थलांतरित केला असाल तर या ठिकाणी तुम्ही कोणत्या ओरिजिनल तुमचं गाव कोणतं असणार आहे ते सिलेक्ट करायचं आहे. अन्यथा तुमचं गाव जर तुम्ही स्थलांतर झाले नसतील तर या ठिकाणी काही भरायची आवश्यकता राहणार नाहीये. यामध्ये अटॅचमेंट टू बी अटॅच या ऑप्शन मध्ये तुम्ही तुमच्या कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भात कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते तुम्हाला यस करायचंय. आणि यस करून तुम्हाला कोणते कास्ट सर्टिफिकेट संबंधी कोणते एव्हिडन्स असतील तर या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला काय करायचंय कोणत्या संबंधी तुमचे कास्ट संबंधी कोणती सर्टिफिकेट कोणते कागदपत्र आहेत त्याची या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये ते नाव द्यायचंय. जसं की या ठिकाणी एव्हिडन्स इन कास्ट म्हणजे एव्हिडन्स इन दिस सपोर्ट, तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय यस केल्यानंतर ब्रदर कास्ट सर्टिफिकेट असो किंवा रिलेटिव्ह कास्ट सर्टिफिकेट असो असं तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये द्यायचंय. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बर्थ सर्टिफिकेट जर तुमचं स्वतःच असतील तर या ठिकाणी यस करायचंय, अन्यथा या ठिकाणी नो वरती पण क्लिक करून जायचंय. जसं आपल्याकडे नाही म्हणून आमच्याकडे या ठिकाणी मी नो करतो. तुमच्या अकॉर्डिंग तुमचं जे यस करत असाल तर यस करू शकता. आणि यामध्ये प्राथमिक शाळेचे ऍप्लिकंट जे असणारे अर्जदाराचे प्राथमिक शाळेचे निर्गम असो किंवा टीसी असो या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. यामध्ये तुम्हाला यस करायचंय. डिस्क्रिप्शन मध्ये जिल्हा परिषदचं आहे का कोणत्या शाळेचं आहे त्या शाळेचं नाव टाकायचंय आणि निर्गम आहे का टीसी आहे हे पण तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये जे टाकून घ्यायचंय. त्यानंतर प्रायमरी स्कूल सर्टिफिकेट ऑफ ऍप्लिकंट ऑर इज फादर जर तुमच्या वडिलांचे किंवा जो कोणी अर्जदार आहेत त्यांचं या ठिकाणी निर्गम उतारा किंवा टीसी या ठिकाणी अपलोड करायची आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला काय करायचंय अपलोड करण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी तुम्हाला येस नो वरती क्लिक करून
तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नाव द्यायचंय. कोणता डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे ते डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला द्यायचंय. जसं की या ठिकाणी फादर निर्गम असल्यामुळे या ठिकाणी निर्गम ऑफ फादर किंवा फादर निर्गम या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचंय. त्यानंतर डॉक्युमेंटरी एव्हिडन्स रिगार्डिंग या ठिकाणी तुमचं जे कास्ट असणार आहे, जर तुमच्या कास्ट संबंधी अदर कोणते या रिलेटेड डॉक्युमेंट असतील तर या ठिकाणी यस करायचंय. सेम त्याच पद्धतीमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्याची जे असणार आहे बायो मध्ये त्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्या डॉक्युमेंट संबंधी माहिती द्यायची आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर या ठिकाणी नो वरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऍप्लिकंट फादर और रिलेटिव्ह और गव्हर्नमेंट एनी सर्व्हंट. जर कोणत्या गव्हर्नमेंट मध्ये कोणत्या डिपार्टमेंट मध्ये काम करत असतील तर या ठिकाणी यस करायचंय रिलेटिव्ह, अन्यथा याला नो करायचंय. जर यस करत असाल तर डिस्क्रिप्शन मध्ये कोणत्या डिपार्टमेंट मध्ये काम करत असतील ते तुम्हाला या ठिकाणी द्यावे लागणार आहे. तर या ठिकाणी नो करतो. आणि यामध्ये जर तुमच्याकडे तुमच्या रिलेटिव्ह मध्ये कोणाचे कास्ट व्हेरीफाय असतील, कास्ट व्हॅलिडिटी असतील तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचंय. यस करून त्याच्या संबंधी डिस्क्रिप्शन मध्ये कोणाची कास्ट व्हॅलिडिटी आहे ते तुम्हाला या ठिकाणी नाव द्यायचंय आणि तुमच्यासोबत त्यांचं रिलेशन काय आहे हे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दाखवून द्यायचंय. जर नसतील तर या ठिकाणी नो करू शकता. जर असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला संपूर्ण जे आहे, जे डिस्क्रिप्शन आहे म्हणजे तुम्हाला जे रिलेशन पडणार आहे रिलेटिव्ह त्यांचं नाव आणि तुमचं रिलेशन या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दाखवून द्यायचंय. हे एवढं केल्यानंतर कॉपी ऑफ रिव्हेन्यू रेकॉर्ड म्हणजेच जर तुमच्याकडे 1958चा तुमच्या जातीचा पुरावा असतील तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचंय किंवा पंचायत समितीने किंवा विलेज पंचायत रेकॉर्ड मध्ये कोणत्या अशा की तुमचा जातीचा प्रमाणपत्र आहे अशा प्रकारचं जर असतील, जसं की कासरा पाणी किंवा क पत्रक जे आपण म्हणतो ते जर असतील तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचंय. तुम्ही जर हे कागदपत्र मिळवू इच्छितात तर या ठिकाणी तुम्हाला महसूल विभागात जावे लागणार आहे. महसूल विभागातून तुम्हाला कासरा पाणी किंवा क पत्रक तुम्हाला मिळणार आहे जर अवेलेबल असतील तर. यामध्ये अदर कोणते अवेलेबल असतील तर यामध्ये यस करायचंय. अदर डॉक्युमेंट आपल्या तुमच्या कास्ट संबंधी तर यस करून तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टीसी असो, निर्गम असो, जे कोणते डॉक्युमेंट असतील त्यांचे या ठिकाणी तुम्हाला नाव नमूद करायचे, म्हणजेच नाव या ठिकाणी मेन्शन करायचंय. त्यानंतर ऍडिशनल इन्फॉर्मेशन हे सगळं काही जास्तीत जास्त ऑप्शनल जे असतात आपण सोडून देऊ शकता. यामध्ये जसं की आपण आपण या ठिकाणी पाहू शकता नेम ऑफ विलेजेस म्हणजे तुमचे रिलेटिव्ह कोणत्या गावात आहेत त्यांचं या ठिकाणी गावाचे नाव टाकायचे आहेत 5. आणि या ठिकाणी तुमचे देवधर्म कोणते असतील या ठिकाणी तुम्ही देवाचे पण नाव टाकू शकता, अन्यथा याला ऑप्शनल असल्यामुळे सोडून पण देऊ शकता. यामध्ये जसं की आपण या ठिकाणी बघू शकता एव्हिडन्स ऑफ ऍप्लिकंट ओरिजिनल विलेज. जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या गावातून या गावात आलात म्हणजे राहत्या गावात राहत असाल तर या ठिकाणी यस करायचंय आणि कोणत्या गावातून आलात ते या ठिकाणी तुम्हाला दाखवून द्यायचंय म्हणजे लिहून या ठिकाणी, अन्यथा या ठिकाणी नो वरती क्लिक करायचंय. त्यानंतर सेम त्याच पद्धतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी जर कोणत्या फॅसिलिटी अवेलेबल असतील तर या ठिकाणी नो करायचंय, जर असतील तर यस करायचंय. त्यानंतर अफिडेव्हिट मध्ये तुम्हाला फॉर्म नंबर 2 आणि फॉर्म नंबर 3 या ठिकाणी तुम्हाला यस वरतीच राहू द्यायचंय आणि यामध्ये डाउनलोड अफिडेव्हिट फॉर्म नंबर 2 आणि 3 वरती क्लिक करून डाउनलोड करून हे जे फॉर्म असणार आहे तुम्हाला भरून ऍप्लिकंटची सिग्नेचर करून कोणासाठी लागणार आहे हे सगळे फॉर्म नंबर 2 आणि फॉर्म नंबर 3 अफिडेव्हिट जे तुम्हाला अपलोड करायचे आहेत तर हे तुम्हाला लिहून जे आहेत तुम्हाला तुमच्या कम्प्युटर मध्ये सेव्ह करून ठेवायचे आहेत. त्यानंतर तुमच्याकडे अन्य डॉक्युमेंट कोणते असतील तर अवेलेबल या ठिकाणी यस करायचंय आणि त्याच्या संबंधी जे असणार आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला कोणाचे आहे किंवा कधी प्राप्त झालाय ते कागदपत्र हे तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करावे लागणार आहे. जर नसतील तर या ठिकाणी नो वरती क्लिक करायचंय. जसं की मी या ठिकाणी नो वरती क्लिक करतो. त्यानंतर जे लास्ट ऑप्शन आहे, लास्ट ऑप्शन मध्ये या ठिकाणी पाहू शकता तुम्ही वेदर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इज ग्रँटेड टू द फादर और एनी रिलेटिव्ह ऑफ द ऍप्लिकंट बाय द. या ठिकाणी तुम्ही जर तुमच्या रिलेटिव्ह मध्ये कास्ट व्हॅलिडिटी कोणाचे अवेलेबल असतील तर या ठिकाणी यस करायचंय आणि या ठिकाणी कोणाचे अवेलेबल आहे त्यांचं नाव आणि तुमचं रिलेशन या ठिकाणी तुम्हाला टाकायचंय. त्यानंतर
वेन म्हणजे कधी तुम्हाला म्हणजे कधी त्याला कास्ट व्हॅलिडिटी भेटल्या गेली त्यांचं इयर या ठिकाणी मेन्शन करायचंय। अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण जे आहे भरून घ्यायचंय। जसं या ठिकाणी माझ्या ब्रदरचे म्हणजे भावाचे असल्यामुळे ब्रदर म्हणजे जे काही नाव असतील त्यांचं नाव टाकायचंय आणि कधी अवेलेबल म्हणजे कधी त्यांना ते कास्ट व्हॅलिडिटी भेटल्या गेले हे तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचंय। त्यानंतर जसं की या ठिकाणी आपण समर मध्ये असो किंवा विंटर मध्ये जे कोणते इयर असतील या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचंय। जर नसतील तर या ठिकाणी नो वरती क्लिक करून जाऊ शकता, कंपल्सरी तर नाहीये, परंतु जर असतील तर या ठिकाणी रिजेक्शनचे जे चान्सेस आहेत ते कमी होतात। यामध्ये अदर डिटेल्स मध्ये तुम्हाला कोणत्या कारणासाठी कास्ट सर्टिफिकेट हवंय म्हणजे जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला हवंय त्याचं रिजन सिलेक्ट करायचंय, कोणत्या कारणांसाठी हवंय तर या ठिकाणी फॉर एज्युकेशन या ठिकाणी टाकून घेऊ शकता। शैक्षणिक कारणांसाठी या ठिकाणी मला कास्टची जे सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे तर या ठिकाणी फॉर एज्युकेशन या ठिकाणी टाकून घ्यायचंय। त्यानंतर जर तुम्हाला ॲफिडेव्हिट जे असणार आहे लागणार असतील तुमच्या कास्टला तर यस करायचंय। जसं की या ठिकाणी कास्टला जे आहे फॉर्म नंबर 2 फॉर्म नंबर 3 या ठिकाणी तुम्हाला लिहून अपलोड करून घ्यायचे तर या ठिकाणी मी यस करतो। त्यानंतर ऍक्सेप्ट वरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि सेव्ह या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय। अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या जे अर्ज करू शकता। अर्ज केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करायचंय आणि आता जे असणार आहे अर्ज केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे तर या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी या ठिकाणी तुमचा फाईल जे असणार आहे सेव्ह आहे, सेव्ह झालेली आहे तर या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी अपलोड या बटना म्हणजेच ओके या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय। जसं आपण ओके या बटनावरती तुम्ही क्लिक कराल या ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेंट आयडी या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आणि या ठिकाणी तुमचा फोटो म्हणजे जो कोणी अर्जदार आहे अर्जदाराचे या ठिकाणी फोटो अपलोड करायचे आहेत जेणेकरून रुंदी 160 पिक्सल आणि 200 ते 212 पिक्सल हाईट हे एवढ्या साईज मध्ये तुम्हाला अपलोड करायचे। ते डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन कशा प्रकारे तुम्हाला रिसाइज करून घ्यायचे ते पाहून पण करू शकता। आणि यामध्ये प्रूफ ऑफ आयडेंटिटी जे कोणी अर्जदार आहे जे कोणी लाभार्थी आहे त्यांचं या ठिकाणी आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स जे काही डॉक्युमेंट असतील ते सिलेक्ट करायचे अशा पद्धतीने आणि या ठिकाणी अपलोड करून या ठिकाणी जर तुम्ही पॅन कार्ड सिलेक्ट केला तर या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पॅन कार्डचे नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचे। जसं की या ठिकाणी मी राशन कार्ड सिलेक्ट करतो आणि आधार कार्ड सिलेक्ट करतो तर या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला अपलोड केल्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आधार नंबर आरसी नंबर टाकून घ्यायचे आणि त्यानंतर अदर डॉक्युमेंट्स मध्ये तुम्हाला यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तर यामध्ये तुम्हाला काळजीपूर्वक बघा म्हणजे तुमचे जे फाईल असणार आहे तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट असणार आहे रिजेक्शन होणार नाहीये तर यामध्ये तुम्हाला ॲफिडेव्हिट अपलोड करायचे आहेत। ॲफिडेव्हिट अपलोड या ठिकाणी करून त्यानंतर जर तुमच्याकडे कासरा पत्र असेल कासरा पाणी असेल तर या ठिकाणी अपलोड करायची आणि डिस्क्रिप्शन मध्ये नाव द्यायचंय क पत्रक आणि कोणाच्या याच्यामध्ये असणार आहे ते पण या ठिकाणी देऊ शकता। त्यानंतर वोटर लिस्ट जे असणार आहे तुमचा जे वोटर आयडी किंवा इलेक्शन कार्ड हे पण तुम्हाला या ठिकाणी असेल तर देऊ शकता। त्यानंतर डेथ सर्टिफिकेट असतील तर डेथ सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचे शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टीसी या ठिकाणी तुम्हाला द्यायचंय। जे कोणी लाभार्थी असणार आहे त्यांचे सगळे डिटेल जास्तीत जास्त मेन्शन करायचे आहेत आणि अर्जदाराचे या ठिकाणी नसतील तरी चालतील। त्यानंतर यामध्ये कोतवाल बुक असतील किंवा फादरचे या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट असतील किंवा रिलेटिव्ह मध्ये कोणाचे कास्ट सर्टिफिकेट असतील तेही या ठिकाणी तुम्ही जोडून कोणाचे कास्ट सर्टिफिकेट आहे या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिहून द्यायचंय। जसं की या ठिकाणी माझ्याकडे ब्रदरचा कास्ट सर्टिफिकेट आहे तर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आणि त्यांचं रिलेशन किंवा त्यांचं कास्ट सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचंय। त्यानंतर ग्रामपंचायतने दिलेला रहिवासी पुरावा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचंय। या ठिकाणी टीसी किंवा बोनाफाईड जे असणार आहे तुम्हाला या ठिकाणी बेनिफिशरीचा अपलोड करायचंय। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आणखीन कोणते अन्य डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट तुमच्याकडे जास्तीत जास्त जे अवेलेबल डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत। यामध्ये जर तुमच्याकडे आणखीन काही डॉक्युमेंट असतील जेणेकरून तुम्हाला तुमचा कास्ट सर्टिफिकेट रिजेक्ट होणार नाहीये यामध्ये राशन कार्ड तुम्ही या ठिकाणी ऑलरेडी अपलोड केलात
यामध्ये एव्हिडन्स इन कास्ट सर्टिफिकेट आणि यामध्ये स्कूल सर्टिफिकेट जर तुमचे या ठिकाणी फॉर्म नंबर 2 आणि फॉर्म नंबर 3 जे ॲफिडेव्हिट आहे, ॲफिडेव्हिट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे. या ठिकाणी तुम्ही ॲफिडेव्हिट जे वंशावळी तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. यामध्ये जे ॲफिडेव्हिट कास्ट सर्टिफिकेट मध्ये फॉर्म नंबर 2 आणि फॉर्म नंबर 3 मध्ये अपलोड करू शकता. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ बेनिफिशरी, जे कोणी लाभार्थी आहे लाभार्थ्यांचं या ठिकाणी बेनिफिशरीचं टीसी किंवा निर्गम किंवा शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट जर एसटी साठी असतील तर हे अपलोड करायचे तुम्हाला कंपल्सरी. त्यानंतर यामध्ये कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय लोकल म्हणजे ग्रामपंचायत किंवा अदर लोकल ऑथॉरिटी कडून तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असतील तर या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचंय. या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने जे आहे ऍप्लिकंट किंवा त्यांच्या फादरचे या ठिकाणी प्रायमरी स्कूल सर्टिफिकेट म्हणजे प्रायमरी टीसी किंवा प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचंय. अशा पद्धतीने तुम्हाला जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असतील तर या ठिकाणी अपलोड करू शकता आणि कोणाचे कास्ट व्हॅलिडिटी आहे ते या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचंय या डिस्क्रिप्शन मध्ये, जेणेकरून तुमचं जे फाईल असणार आहे स्टँडर्ड पद्धतीमध्ये दिसतील. आणि यामध्ये हे सगळे डिटेल्स तुम्हाला अपलोड केल्यानंतर हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड केल्यानंतर जे तुमचं सेल्फ डिक्लेरेशन आहे, सेल्फ डिक्लेरेशन पण तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचे. तर त्यासाठी तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचंय. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे एक पेज ओपन होते, एक पीडीएफ ओपन होते. याचा एक प्रिंटआउट तुम्हाला काढायचंय आणि हे सगळं काही भरून अर्जदाराची सही, अर्जदाराचं नाव हे सगळं काही भरून तुम्हाला अपलोड करायचे. तर यामध्ये तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन जे असणार आहे, सेल्फ डिक्लेरेशन वंशावळी जे असणार आहे, ज्यांचं तुम्ही कास्ट जोडताय त्यांचे या ठिकाणी रिलेशन जे आहे तुम्हाला वंशावळीमध्ये दाखवायचंय. तर या ठिकाणी ऑदर मध्ये सेल्फ डिक्लेरेशन इथं अपलोड करायचे. सेम त्याच पद्धतीमध्ये आणखीन ऑदर डिटेल्स, ऑदर जे ऑप्शन दिला आहे ऑदर मध्ये तुम्ही वंशावळी पण इथं अपलोड करू शकता. आणि या संबंधी आणखीन काही डॉक्युमेंट असतील, रिक्वायर्ड डॉक्युमेंट मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन, त्याचे तुम्ही लिस्ट करून घेऊन तुम्ही सहजरित्या डॉक्युमेंट सेव्ह करून अपलोड करू शकता. जसे की या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. जसे की या ठिकाणी 45 दिवसाच्या आत तुमचं जे सर्टिफिकेट आहे रेडी होतील. तर या ठिकाणी सगळे काही डॉक्युमेंट तुम्हाला चेक करून घ्यायचे आहेत. हे सगळे डिटेल्स जे असणार आहेत तुम्हाला, हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला चेक केल्यानंतर यामध्ये अपलोड डॉक्युमेंट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय. जसं आपण अपलोड डॉक्युमेंट वरती क्लिक कराल तुमचे जे डॉक्युमेंट असणार आहेत तुमच्या या फाईलला अपलोड होतील. या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला ही सर्व्हिस घेण्यासाठी तुम्हाला पेमेंट करायची आहे. तर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला ओके या बटनावरती क्लिक करायचंय. हे एवढं केल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर ऍप्लिकंटचं नाव, कास्ट सर्टिफिकेट, अशा प्रकारे ऍप्लिकेशन आयडी आणि तुम्हाला जे असणार आहे 57 रुपये 20 पैसे या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करून द्यायचंय. तर या ठिकाणी तुम्हाला कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचंय आणि इथून 57 रुपये 20 पैशाचा UPI असो किंवा डेबिट कार्ड असो, क्रेडिट कार्ड असो, कोणत्याही माध्यमातून तुम्हाला 57 रुपये 20 पैसे याचा पेमेंट करून घ्यायचंय. या ठिकाणी मी QR कोड घेतो किंवा तुम्ही UPI किंवा वॉलेट कोणते यूज करत असाल तर वॉलेट या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करून घ्यायचंय. जसे की याला आपण फोन पे, गुगल पे कोणत्याही माध्यमातून स्कॅन करून अपलोड किंवा जे आहे पेमेंट आपला पेमेंट करू शकता. जसं की या ठिकाणी पेमेंट सक्सेस झाला आहे. तर या ठिकाणी पेमेंट सक्सेस झाल्यानंतर तुमच्या समोर एक रिसिप्ट जनरेट होतील. यामध्ये जसं की आपलं एक रिसिप्ट जनरेट झाल्यानंतर अशा प्रकारे तुमचं कास्ट सर्टिफिकेट साठी अप्लाय करू शकता. यामध्ये तुम्ही खाली स्क्रॉल करायचंय आणि तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलात त्या डॉक्युमेंटची या ठिकाणी लिस्ट आपण पाहू शकता. हे सगळे डिटेल्स तुम्हाला
या प्रिंट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्रिंट या बटनावरती क्लिक केल्यानंतर Ctrl+P या बटनावरती क्लिक करून याचा प्रिंट आउट काढू शकता। अन्यथा बॅक किंवा डॅशबोर्ड जे असणार आहे या बटनावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या या डॅशबोर्डवरती येऊ शकता। या डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन आयडी आणि जो कोणी अर्जदार आहे त्यांचं नाव आणि कास्ट सर्टिफिकेट जे असणार आहे ते पेंडिंग लेवलवरती आहे आता। तर या ठिकाणी तुम्हाला जर अवेलेबल झालं तर या ठिकाणी डाउनलोडचा ऑप्शन दिला जाईल। तर डाउनलोड वरती क्लिक करून तुम्ही कास्ट सर्टिफिकेट जे असणार आहे या ठिकाणी डाउनलोड करू शकता। अन्यथा जर रिजेक्शन होत असतील तर रिजेक्शन स्टेटस जे असणार आहे या ऑप्शन मधून तुम्हाला दिसले जातील। आणि या ठिकाणी डॉक्युमेंट स्टेटस मध्ये जर अपलोड करण्यासाठी काही डॉक्युमेंट द्यायचं असेल तर अपलोड पण करू शकता। आणि या ठिकाणी तुम्हाला रिसिप्ट जर पुन्हा डाउनलोड करायचे असतील तर डाउनलोड या बटनावरती क्लिक करून तुम्ही पुन्हा रिसिप्ट या ठिकाणी डाउनलोड करू शकता। यामध्ये तुम्ही रिसिप्ट जे असणार आहे कधी पण डाउनलोड करू शकता। यामध्ये जसं की आपण खाली स्क्रॉल करू आणि या ठिकाणी प्रिंट या बटनावरती क्लिक करून त्याचा प्रिंट आउट तुम्ही कितीही वेळा काढू शकता। जसे की याला मी सेव्ह करून ठेवतो। याचा तुम्ही प्रिंट आउट काढून पण देऊ शकता किंवा आपल्याकडे सेव्ह करून ठेवू शकता। अशा पद्धतीने तुम्ही कास्ट सर्टिफिकेट साठी अप्लाय केल्यानंतर जसे की मी होम पेज वरती येतो। होम पेज वरती येऊन तुम्हाला जसे की होम पेज वरती आपले सरकार या पोर्टल वरती आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचंय। लॉग इन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने एक आपले सरकारची जे डॅशबोर्ड असणार आहे त्या डॅशबोर्ड वरती आल्यानंतर तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट कोणत्या लेवलवरती आहे, तुमचं सर्टिफिकेट बनलंय का नाही किंवा कोणत्या रिजेक्शन स्टेज मध्ये आहे का, हे सगळे डिटेल्स तुम्हाला तुमच्या समोर दिसले जातील। ते सगळे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघून घ्यायचे। जसे की या ठिकाणी होम पेज वरती आल्यानंतर यामध्ये तुम्हाला हे इंग्लिश करून घ्या किंवा अन्यथा मराठीमध्ये पण पाहू शकता। जसे की या ठिकाणी नकारण्याची स्थिती म्हणजे रिजेक्शनची स्थिती, जसे की आपण इंग्लिश करून घेऊया। या ठिकाणी इंग्लिश केल्यानंतर यामध्ये रिजेक्शन स्टेटस मध्ये आणि डाउनलोड सर्टिफिकेट मध्ये जर डाउनलोड सर्टिफिकेट देत असतील तर तुमचा सर्टिफिकेट जे असणार आहे डाउनलोड म्हणजे तुमचा सर्टिफिकेट ऑलरेडी झाला आहे तर या ठिकाणी तुम्ही सर्टिफिकेट डाउनलोड वरती तुम्ही क्लिक करून डाउनलोड करू शकता। जर तुमचा रिजेक्शन करत असतील तर कोणत्या कारणांमुळे तर रिजेक्शन स्टेटस मध्ये कोणत्या कारणामुळे तुमचा फाईल रिजेक्ट झाला आहे आणि डॅशबोर्ड वरती तुम्हाला जाऊन ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत जेणेकरून तुमची फाईल पुन्हा एकदा त्या स्टेज वरती जाईल। अशा पद्धतीने तुम्हाला आपले सरकार या पोर्टल मधून घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। यामध्ये काही शंका असतील अप्लाय करण्यामध्ये असो किंवा डॉक्युमेंट अपलोड करण्यामध्ये तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून मला चॅटिंग पण करून इझिली आपले जे सोल्युशन असणार आहे ते घेऊ शकता। आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर या ठिकाणी लाईक सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद मित्रांनो।